आणि महायुतीमध्ये चांगलंच महाभारत रंगलंय। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। मुंबई गोवा महामार्गावरील कुचकामी कामाला रवींद्र चव्हाण जबाबदार। मुख्यमंत्र्यांनी रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा। शिंदे गटाच्या रामदास कदम यांची मागणी। रामदास कदम अडाणी माणूस, युती धर्म पाळतोय, सांभाळून बोला नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही। रवींद्र चव्हाण यांचा रामदास कदम यांना इशारा। रामदास कदम 15 वर्ष मंत्री होते तेव्हा काय केलं? मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कदमांनी केलेल्या टीकेला चव्हाण यांचं प्रत्युत्तर। रवींद्र चव्हाण पागल झाले, सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळण्याची त्यांची लायकी नाही। चव्हाण यांच्याकडून युती तोडण्याचे प्रयत्न, रामदास कदम यांचं चव्हाण यांना प्रत्युत्तर। वारंवार भाजपवर बोलणं मान्य नाही, अशा टीकांमुळे मन दुखावतात। या मुद्द्यावर शिंदेंशी देखील बोलणार। रामदास कदम यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी ही विश्वासघातकी पार्टी, कर्जत मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे। सेनेच्या महेंद्र थोरवे यांची तटकरेंवर टीका, तर थोरवे अदखल पात्र व्यक्ती, सुनील तटकरेंचं उत्तर। महेंद्र थोरवे हे अदखल पात्र व्यक्ती आहेत, सुनील तटकरे यांची टीका, तर अशा लोकांकडे टीकेकडे लक्ष देत नाही। थोरवे यांच्या प्रश्नावर अजित पवार यांची प्रतिक्रिया। अजित पवारांना दाखवलेल्या काळ्या झेंड्यांबाबत देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करावा। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची मागणी। तर मिटकरी, देवेंद्र फडणवीसांना खुलासा मागण्याची तुझी पात्रता आहे का? मिटकरींनी आधी आपली उंची तपासावी। जगदीश मुळीक यांचं मिटकरींना उत्तर।